चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत अपूर्णांक संख्यांचा भागाकार कसा करायचा। ज्यावेळेस एखादी संख्या अंश आणि छेद या रूपामध्ये दिलेली असते त्यावेळेस भागाकार करताना विद्यार्थ्यांना खूप अडचणी येतात। त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे। एक छोटीशी ट्रिक वापरून हा भागाकार आपण अगदी सेकंदाच्या आतमध्ये पूर्ण करू शकतो। ठीक आहे, तर तो भागाकार शिकूयात आपण एक एक उदाहरण घेऊन। त्यासाठी मी बोर्डवरती पहिलं उदाहरण लिहित आहे, ते म्हणजे 2/3 आणि त्याला भागिले आपण करूयात 7/2। आता गणित बघताना अवघड वाटते, पण काय करायचं ते समजून घ्या। मी काय करणार आहे, गणित सोडवताना पहिल्यांदी 2 फुल्या मारून घेणार आहेत। ठीक आहे, 2पासून सुरू होणारी रेघ आपण 2 वर येऊन थांबवली आणि तशीच ती रेघ वरती काढली। आता तुम्हाला दिसत असेल गणितामध्ये मी 2 फुल्या किंवा 2 क्रॉस मांडलेत। याचा अर्थ काय, 3 गुणिले 7 उत्तर कुठे मांडणार, छेदस्थानी। उत्तर येतं आपलं 21 आणि त्याचबरोबर 2 गुणिले 2 उत्तर आलं आपलं 4, ते कुठे मांडायचं, अंशस्थानी। उत्तर मिळालं आपल्याला 4/21। दुसरी एक पद्धत आहे, ती पद्धत म्हणजे गुणाकार व्यस्त करून आपण उत्तर त्याचं काढू शकतो। पण ती पद्धत बरीच मोठी आहे किंवा 2 स्टेप वाढतात, त्यामुळे आपला वेळ पण वाढेल। त्यासाठी जर गणित लवकरात लवकर सोडवायचं असेल तर पहिली पद्धत तुम्हाला सोपी जाईल। ठीक आहे, बघा आता कसं लिहायचं, 2/3 नेहमीसारखं लिहा आणि नंतर गुणिले चिन्ह केलं, व्यस्त करतोय म्हणजे 7/2चं काय झालं, 2/7। वरच्यांचं गुणाकार करा, बेदुने 4 आणि खालच्यांचं गुणाकार 7×21। दोन्ही पद्धती सोप्या आहेत, पण तुम्हाला जी आवडेल त्या पद्धतीने तुम्ही भागाकार करून उत्तर आणू शकता। आता दुसऱ्या उदाहरणामध्ये जाऊयात आपण। दुसरं उदाहरण बघा, 3/4 भागिले 2/5। गणित सोडवतोय आता आपण पहिल्या पद्धतीने किंवा ट्रिकचा वापर करून। काय करायचं, ट्रिकमध्ये फक्त 2 फुल्या मारायच्या ते, किंवा 2 गुणाकाराचे चिन्ह करायचे ते, किंवा 2 क्रॉस काढायचे। याचा वापर करून आपण अगदी सेकंदाच्या आतमध्ये उत्तर सोडू शकतो। ठीक आहे, आता काय करायचं बघा, 3 गुणिले 5 उत्तर कुठे मांडणार, 15 वरती मांडायचं। त्यानंतर 4 दुने किती असतं, 8, ते कुठे मांडलं, छेदस्थानी। उत्तर आपलं लगेच आलं 15/8। तिसऱ्या गणिताकडे जाऊयात आपण। तिसरं गणित मी आता बोर्डवरती लिहिते, 1/5 भागिले 2/3। पुन्हा तेच करायचे, 2 मोठे क्रॉस करा किंवा 2 गुणाकाराच्या फुल्या मारा आणि त्यानंतर त्या पद्धतीने गुणाकार करत उत्तर त्या त्या ठिकाणी मांडायचे। ठीक आहे, मग आता बघा तिसऱ्या गणितामध्ये मी फुल्या मारून घेतलेल्या आहेत। 1ने 3ला गुणलं, 3 आलं, उत्तर कुठे मांडलं, अंशस्थानी। त्यानंतर 5ने 2ला गुणलं, कुठे मांडायचं उत्तर, छेदस्थानी। उत्तर आपलं मिळालं 3/10। चौथं गणित बघा, 2/5 भागिले 3/7। आता काय करणार तुम्ही, पुन्हा तेच करायचं आपल्याला। 2 गुणाकाराची मोठी चिन्ह किंवा क्रॉस काढायचे ते आणि त्या क्रॉसप्रमाणे गुणाकार करत त्या त्या ठिकाणी मांडा। 7 दुने 14 वर मांडलं, 5×15 ते कुठे मांडायचं, खाली। उत्तर आपलं आलं 14/15। आता 5व्या गणितामध्ये आपण जातोय। 5वं गणित बघा, 3/5 भागिले 1/2। ठीक आहे, आता हे गणितही याच पद्धतीने सोडवणार आहे। 2 फुल्या मी मारून घेणार आहे आणि 2 फुल्या मारून ज्या त्या ठिकाणचा गुणाकार ज्या त्या ठिकाणी मांडत जायचे। ठीक आहे, बघा ही पद्धत तुम्हाला कुठे सोपी जाईल, स्कॉलरशिपच्या परीक्षांमध्ये। 3 दुने 6, 5×1 5, तो खाली मांडला। उत्तर आलं आपलं 6/5। आता 6वं गणित बघा, 6वं गणित आपण घेतोय 2/7 भागिले 3/5। आता काय करणार, पुन्हा त्याच पद्धतीने जा, कारण आपल्याला स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये उदाहरणे सोडवण्यासाठी वेळ खूप कमी असतो, त्यामुळे फक्त ह्या फुल्या मारायच्यात आणि उत्तरं लिहायच्यात। बघा आता 2×5 किती असतं, 10, ते कुठे मांडायचं, अंशस्थानी। आणि 7×3 काय असतं, 21, ते छेदस्थानी मांडलं। उत्तर मिळालं 10/21। पुढचं गणित 3/4 भागिले 3/7। काय करणार तुम्ही, पुन्हा तेच करायचं, क्रॉसचं चिन्ह पहिलं काढा, म्हणजे गुणाकाराचं चिन्ह तयार करायची 2 वेळा
आणि त्या पद्धतीने गुणाकार करा. 3 7 21 कुठे मांडलं वर आणि 4 त्रिक 12 उत्तर आलं 21/12. ठीक आहे. सगळ्यांना हा व्हिडिओ समजला असेल. आता एक उदाहरण मी तुम्हाला होमवर्कसाठी देते. ठीक आहे. याचं उत्तर काय येईल ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. बघा उदाहरण देते मी. 2/3 भागिले 9/4. ओके. प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.